आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावर महापौर हिमगौरी आडके यांनी पलटवार केलाय. तर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर गेल्या 2-3 दिवसापासून प्रशासनाकडून तातडीने काम सुरू असून संबंधितांना नोटिसा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांचा दौरा काही तासात आटोपला. आम्ही नाशिकमध्येच होतो आणि भेटीसाठी तयार होतो असा दावा महापौरांनी केलाय. रस्त्यांच्या कामासाठी महासभेत डीपीआर मंजूर झाल्याचे सांगत आंदोलन करण्याऐवजी प्रशासनासोबत काम केले असते तर अधिक चांगले झाले असते असा टोला त्यांनी लावलाय. तर रस्त्यांच्या कामाचे जिओटॅग फोटो उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या संदर्भात आतापर्यंत तरी अशी कोणतीही सूचना आमच्यापर्यंत नाही. जर त्यांना प्रशासकीय काही आढावा हवा असेल तर तो त्यांच्या लेवलला ते कधीही घेऊ शकतात. त्यामुळे आता तरी ह्या रिव्ह्यूविषयी कोणती बैठक नाही आहे. नक्कीच मला असं वाटतं आहे की येणाऱ्या ह्या 2 महिन्यामध्ये आपण बघताय पावसाचा तसा हे पण कमी झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण जी काही उपाययोजना करतो आहे आणि गेल्या महासभेत पण जे काही आपण डिसिजन दिले की रोड कन्स्ट्रक्शन TDRचं असेल किंवा आपण जे DP रस्ते करणार आहोत कॉलनी रोड्सचं असेल. त्यामुळे जी नाराजी ज्या ठिकाणी आहे, कसं आहे 4 वर्ष प्रशासकीय काळामध्ये कोणतंच प्लॅनिंग तळागाळापर्यंत पोचलेलं नाही आहे आणि आता सगळे लोकप्रतिनिधी आल्यानंतर सगळ्या आमदारांनी पण फॉलोअप करून जे काही कॉलनी रस्त्याचा DPR करायचं ठरवलं आहे तो नक्कीच असा परिपक्व असा पूर्ण DPR तयार करायला लागेल. जे आजूबाजूची 22 खेडी आहे त्यांच्यासाठी आपण रोड कन्स्ट्रक्शन TDRची कॉन्सेप्ट आणली आहे, कॉलनी रोडसाठी आणली आहे आणि कुंभमेळ्याचे जे येणारे शहरात आत येणारे रस्ते आहेत, रिंग रोड असेल, शहरातनं जे काही एक्झिट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्री प्लॅन करतोय. काही प्रमाणामध्ये रोड ग्रीडचाही आम्ही विचार करतो आहे. जे काही एक्स्ट्रा फंड आमच्याकडे काही अवेलेबल होतील DPDCमध्ये देखील असेल तर कलेक्टर साहेबांकडे आम्ही असे काही रोड ग्रीडचा पण विचार करतो. मिसिंग लिंकचं पण आपण मागे सांगितलं होतं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आपण पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात पण. तशा अनेक गोष्टी आहे ज्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर महासभेमध्ये मी एक गोष्ट अजून सांगितली होती ती म्हणजे की कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनला मंजुरी देण्यात आली त्या दिवशी. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक.